ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला खऱ्या अर्थानं आज प्रारंभ झाला। याच अनुषंगानं श्री सिद्धेश्वर देवस्थाननं पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। या पत्रकार परिषदेमध्ये यात्रेसंदर्भात विविध माहिती देण्यात आली। श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीनं यात्रेसाठी जय्यत तयारी केली असून भाविकांना यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे। यात्रेदरम्यान होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमासंदर्भात तसंच गड्डा यात्रे संदर्भातील माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष श्री धर्मराज काळदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या संदर्भात बोलताना ते म्हणाले, ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराची यात्रा जानेवारी 25 या वर्षाची ही यात्रा अतिशय आनंदात आणि उत्साहात आज सुरू झालेली आहे। साधारण 12 जानेवारीपासून 16 जानेवारीपर्यंत विविध धार्मिक उपक्रम या ठिकाणी देवळामध्ये होणार आहेत। तर त्यासाठी महाराष्ट्र असू देत, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून मोठ्या संख्येनं भक्त या ठिकाणी येत आहेत। त्या सगळ्यांची सोय सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण देवस्थान परिसरामध्ये या सर्व धार्मिक विधींचा आनंद ह्या भक्तांनी घ्यावा, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं, त्याचा आशीर्वाद घ्यावा आणि या यात्रेमध्ये ज्या मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचाही आनंद त्यांनी लुटावा आणि या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती मी या सिद्धेश्वर देवस्थानचा अध्यक्ष म्हणून सर्वांना करतो। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संस्कार भारतीतर्फे 3 किलोमीटरची रंगावली अर्थात रांगोळीच्या पायघड्या घालण्यात येणार आहेत। तसंच यंदा शोभेच्या दारू कामाबरोबरच लेजर शोचा टुडी शो हे या वर्षीच्या यात्रेचं वैशिष्ट्य असेल असंही काळदे म्हणाले। 15 तारखेला जानेवारी 15ला शोभेचे दारूकाम आणि लेझरचा 2D शो अशा पद्धतीनं याचे 4 धार्मिक विधी त्या ठिकाणी संपन्न होऊन 16 तारखेला कप्पडकळीच्या माध्यमातून शेवटचा धार्मिक विधी त्या ठिकाणी होऊन ह्या यात्रेची सांगता त्या ठिकाणी 16 तारखेला होईल। सध्या सुवर्ण सिद्धेश्वर संकल्पनेतील पहिला टप्पा पूर्णत्वास जात असून त्यामुळे गर्भ मंदिराची शोभा वाढली आहे। या यात्रा काळात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जनावरांचा बाजार भरणार असून तो प्रतापनगर हद्दवाड भागात भरणार असल्याचं सांगण्यात आलं। तसंच कृषी प्रदर्शनास यावेळेस चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्व प्रसार माध्यमांचं देवस्थानच्या वतीनं आभार मानण्यात आलं। गड्डा यात्रेमध्ये जवळपास 220 ते 230 स्टॉल सहभागी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। यात्रा काळात श्री सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, गुरुभेट तसंच सोन्नलगी सिद्धेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून जवळपास 68 लिंगांच्या मंदिरांनाही रंग देण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या यात्रेच्या काळात कोणतीही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी जवळपास 40 CCTV कॅमेऱ्यांची सोय करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे तब्बल 1 कोटी रुपयांचा अपघाती विमा उतरवल्याचंही यावेळी स्पष्ट केलं गेलं। सोलापुरात होणाऱ्या यात्रेतील धार्मिक कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण विविध वृत्तवाहिन्यांवरून होणार असून तसंच द न्यूज प्लस आणि इन सोलापूर न्यूज या वाहिनीवरून करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली। या पत्रकार परिषदेस सर्व समितीचे प्रमुख तसंच श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।